त्याच्यामध्ये पोलीसमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल ऑलरेडी मी सीपी साहेबांना रिक्वेस्ट केला, कारण असा अनुभव माझ्या आयुष्यात कधी झाला नाही. तर त्यांच्यामध्ये तुम्ही धमकी दिली, गुंड म्हणाली किंवा त्यांच्या मराठी आणि मराठी? हो, त्याचा मुद्दा असा आहे की ते माझ्याशी वाद घालत होते. हिंदीमध्ये मी बोललो की आप बाहेर चलो, एवढे वर्डला तर धरून की तुम्ही मराठी बोला. बरोबर ना, मी मराठीच बोलतो आणि मराठीमध्ये सकाळपासून मिटिंग घेत होतो. तुम्हाला हिंदीमध्ये बोललो की चलो आप बाहेर चलो, या विषयाच्या बाबतीत त्यांचा अजून राग वाढला. एवढीच तुम्ही घरात बसून मारणार असं कुठलाही असं विषय. त्यांनी काय धमकी दिली? ते मला सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्रातून बाहेर काढून देणार. तसंच आहे, अशी तो विषय नाही. याच्यामध्ये आपण प्लीज जाऊ नका. शेवटी आपण याच्यावर विचार करा की तो मिटिंग हॉलमध्ये तो माणूस घुसला करायचा. हाच मेन इश्यू आहे. कसं आहे ना की आम्ही पण व्यक्ती आहोत. आपण कसं आहे की तुमच्यासोबत जर कोणी वाद घालला, तुम्ही एक ह्युमन बिईंग म्हणून तुमच्यामध्ये काही रिएक्शन येते. पण मी तिथे एकच नव्हतं, माझ्यासोबत 40 अधिकारी होते आणि कोण काय केलं आहे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये जाऊन काही उपयोग नाही आहे. शेवटी आमच्यासाठी महापालिकेचा हा मानभंग करणारा हा विषय आहे की आमच्या मिटिंग हॉलमध्ये जेव्हा सगळे सिनियर ऑफिसर्स आहेत, तिथे कोणीतरी एक व्यक्ती येऊन म्हणजे गुंडगिरी करतात. मला थोडासा दुःख झालाय. त्यांचं म्हणणं होतं की आयुक्त कार्यालयाची चोरी झाली, आयुक्तांच्या घरीच्या निवासस्थानी झाली, त्याच्या संदर्भात ते निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे आले. बघा, एक तर असं आहे की त्यांच्या हातात कुठलाही कागद नव्हता. सर्वात गमतचा विषय हाच आहे. आणि जर असेल तर तुम्हाला सांगायला पाहिजे ना की मी कशासाठी आलो. त्या प्रकरणात आपण काय करणार? म्हणजे आपले नाही, महापालिका आयुक्त घरी चोरीचं कसं काही इशू नाही. तो विषय बेसिकली कसा आहे, आमच्याकडे जे भंडारमध्ये व्यवस्थापन असते त्याच्या बाबतीत आहे. किती सामान असते, किती आज उपलब्ध आहे, ते पूर्वी जे आयुक्त होते आता मी आलो, ते सगळे चेक करू आपण. तो काही असा विषय आहे.